नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आत्ताच आपण भारतातलं पहिलं DME उत्पादन तो प्रोजेक्ट बघितला आणि बालाजी आमांचे MD माझ्यासोबत आहेत. सर, याच्यामध्ये असं लिहिलं तुम्ही की इट कॅन सेव्ह, म्हणजे तुमचा परदेशी जे काही डॉलरचा खर्च होणार आहे तो आपण मोठ्या प्रमाणामध्ये वाचवू शकतो. कसं काय? सी यू आर अवेअर दॅट सध्या भारत जो इम्पोर्ट करतो LPG, जो कन्झम्पशन होतो आहे त्यातला 25% इज इम्पोर्टेड. आणि DMEचा आपण इवन पहिल्यांदा करत असलं तरी हे आउटसाईड कंट्री, जसं डेव्हलप्ड कंट्रीज, युरोपियन कंट्रीज, चायना आणि अमेरिका, ते ऑलरेडी 20% LPGमध्ये मिक्स करून वापरतात, म्हणजे डिपेंडन्स कमी करण्यासाठी. आणि आपलं का आपण BISने एक नोटिफिकेशन काढलं होतं 20% कॅन बी मिक्स्ड म्हणून. परत सरकारने काय झालं काही माहीत नाही, पण देव रिड्यूस्ड इट टू 8% मिक्स करायला काय हरकत नाही असं म्हणून दे. इट इज इन द प्रोसेस. ते जर झाला मग ऑल द ऑइल कंपनीज मे बाय दिस टू मिक्स इन दी LPG टू दी एक्सटेंट ऑफ 8%, ज्याचा आपण इम्पोर्ट कमी करू शकतो. म्हणजे NCLमध्ये एक प्रोटोटाईप बघितलं ज्यात खूप पंतप्रधानांनी पण त्याचं खूप कौतुक केलं होतं, तर माशाळकरांनी ते ट्विट वगैरे केलं. तो प्रकल्प कव्हर करत असताना माझ्या असं लक्षात आलं तो प्रोटोटाईप आहे. आत्ता आम्ही तुमचा प्रोजेक्ट बघितला तर ते कमर्शियल लेवलला झालेलं आहे. पण इंडस्ट्रीत तर एक साधारणपणे मला जो फीडबॅक आला तुमच्याकडे यायच्या आधी, की त्याचा कॉस्ट रेशिओ जो आहे तो आपल्याला खरोखर मॅनेज करता येईल का आत्ता आणि फ्युचरमध्ये? याचा मेन रॉ मटेरियल मिथेनॉल आहे. मिथेनॉलचा मार्केटवर अवलंबून आहे. आजचा मिथेनॉलचा प्राईसचा, आजचा LPG प्राईस, दोन्हीचा बघितलं तर इट इज वायबल. जेव्हा LPGचं प्राईस कमी होईल त्याचं रॉ मटेरियल पण कमी होईल. राईट. म्हणून इट इज डेफिनेटली इट्स अ वायबल प्रोजेक्ट. आणि आपला क्वांटिटी पण वी प्रोड्यूस 300 टन्स पर डे, दॅट इज टोटल 1,00,000 टन वर्षाला आपण मॅन्युफॅक्चर करतो आहे. आणि काल ऑलरेडी आत्तापर्यंत 150-200 टन ऑलरेडी मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. पुढच्या 3 दिवसात म्हणजे आमचा स्टोरेज पण फुल होऊन जाईल. ओनली थिंग इज याचा भारतात पहिल्यांदा करत असल्याने मे बी आपल्याकडे डाटा किंवा रेफरन्स नसल्यामुळे असेल, मला पेसो परमिशन घेण्यासाठी फार प्रॉब्लेम होतो आहे. जसा बेसिक सिलेंडरचा एक मुद्दा असतो, सिलेंडरला परमिशन लागतो. छोटा घरगुती वापरायचा. हां, घरगुती नाही, आम्ही तर म्हणतो कमर्शियल 500चा तयार केलेला. आम्ही सुरुवातीला 100 सिलेंडर मॅन्युफॅक्चर करून घेतले आणि वी आर ट्राईंग. त्याच्यात बरंच कंडिशन्स आहे. एक 4 मेन इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. एक तरी सिलेंडरला परमिशन घ्यावा. दुसरा रोड टँकर, जे रस्त्यावर वाहतूक करतात ते बल्क, जिथं बॉटलिंग प्लांटला म्हणा, कोणी बल्क युजर्स आहे त्यांच्यासाठी ट्रान्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला हे लागतं. आमचं म्हणणं असं होतं LPGपेक्षा याचा प्रेशर कमी आहे. ओके. आणि भारतात काय झालेलं आहे, बऱ्याच मोठ्या सिटीजमध्ये जिथं सिलेंडर्स वापरायचं तिथं पाईपलाईनने देतात आता LPG गॅस. आणि जो टँकर्स होते दोज आर ऑल बिकम सरप्लस, आणि ते सगळे काढून बाजूला ठेवलेले आहेत टँकर्स. इतका मोठा इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आमचं म्हणणं एकच आहे, सिन्स त्याच्यापेक्षा एक प्रेशर कमी असल्याने यू गिव्ह अस द परमिशन सेम इन्फ्रास्ट्रक्चर DMEला वापरण्यासाठी लायसन्स द्यावी. म्हणजे LPG टँकर जे आहे त्याच टँकरमध्ये DME पण ट्रान्सफर करायला काय हरकत नाही, असं परमिशन द्यावी असं आम्ही मांडलेलं आहे पेसोकडा. जेणेकरून काय होतं, जो टँकर्स उभा आहेत पूर्ण कंट्रीमध्ये, दोज विल कम ऑन दी रोड अगेन फॉर डुईंग दिस. आणि जेणेकरून तुमचं कास्ट पण कमी होईल. परत नवीन उभा करायचं याच्यासाठी तुम्ही सपरेट हे केलं तर प्रॉब्लेम होईल. आणि तिसरा, जो युजर आहे, एंड युजर आहे, ज्यांचा LPGचं ऑलरेडी स्टोरेज आहे, जसा हॉटेल इंडस्ट्री, मोठे हॉटेलमध्ये बल्क यूज करतात, तसा 3-4 टनाचा हे असतो. आणि बिस्किट इंडस्ट्री झाला, सेरामिक इंडस्ट्री आहे, आणि बेकरी इंडस्ट्री आहे हे, आणि ॲरोसोल जो स्प्रेसाठी वापरतात हे इंडस्ट्रीजमध्ये जातात ते. मग त्याचाही लायसन्स लागतो. जो एंड युजरचा जो बल्क स्टोरेज आहे त्याचं LPG आहे, त्यालाही ड्युअल म्हणून LPG ऑर
DME असा परमिशन द्यावा म्हणून आम्ही रिक्वेस्ट करतोय. आणि हे मागचा ऑलमोस्ट 1 वर्षापासून आम्ही फिरतोय म्हणजे डॉक्युमेंट देऊन. आपल्याला मला खात्री आहे, कारण यातले बरेचसे व्हिडिओ मी मुख्यमंत्र्यांना पाठवतच असतो, नितीन गडकरी यांनाही पाठवतो. फॉर्च्युनेटली ते दोघेही अशा कोणत्याही धोरणात्मक निर्णयावरती तातडीनं सकारात्मक प्रतिसाद देतात. मी तर रेड्डी साहेब अनेक वेळेला म्हणतो, तुझं आहे तुझं पाशी, म्हणजे मराठी तुमचं इतकं उत्तम आहे, तुम्ही भलेही तेलंगणातले असला, सगळं तर आपल्याकडे आहे. आता तुम्ही हे जे आहे सुरू केलं LPG, याच्यामध्ये इंडिजिनस टेक्नॉलॉजी किती आहे आणि मुळात ही कल्पना सुचली कशी तुम्हाला? कसं आहे, हे आम्ही मेथनॉलचा हायेस्ट कन्झम्पशन आफ्टर रिलायन्स वी आर द लार्जेस्ट कन्झ्युमर्स फॉर द मेथनॉल इन द कंट्री. महिना 6,000 टन आपण मेथनॉल वापरतोय आमच्या प्लांटमध्ये फॉर द व्हेरियस प्रोडक्ट्स, बल्क स्टोरेजेस वगैरे आहे. म्हणून मेथनॉल कन्झ्युम होणारा दुसरं एखादा प्रॉडक्ट घेतले त्याचं इकॉनॉमिक्स इझी बसतात. म्हणून आम्ही 5-6 वर्षापूर्वी नीती आयोगला अप्रोच केला. ओके. आणि आमच्याकडे तेव्हा 3 मुळीचं पत्र पण दिले नीती आयोगने, हे DME करायला काय हरकत नाही एवढंच दिले. आजही तेच म्हणतो, तेव्हाही म्हणलो, आजही हेच म्हणतोय, आम्हाला काही अनुदान नको, सबसिडी नको, जे तुमचं नॉर्मल इंडस्ट्रीज देतात तेच द्या. परंतु जे परमिशन्स आहे तुम्ही लवकरात लवकर देऊन प्रोत्साहन करा. जे फर्स्ट टाईम जेव्हा करतोय आणि इतका लेटर्स लिहितोय गव्हर्नमेंटला आणि हिंडतोय आणि एखादा पॉलिटिकल प्रेशर लावून ओळख काढून एखाद्या मिनिस्टरकडून जाऊन फोन करायला लावलं की परत अजून नवीन कोरे काढून बसतात ते. सॅड पार्ट. आता ह्याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, यातलं इंडिजिनस किती आहे? याचा मोर दॅन 100-120 crores याच्यावर. जास्त इन्व्हेस्टमेंट तुम्ही समजा सिलेंडरला गेला तो इन्फ्रास्ट्रक्चरवर जास्त ट्रान्सपोर्टेशन जास्त जातोय. स्टोरेज आणि प्लांट त्याच्यामध्ये आपण 100 कोटीपर्यंत आता इन्व्हेस्ट केले. याच्यात काय केले आपण, बेसिक टेक्नॉलॉजी बाहेरून घेतले, बेसिक, आणि इथं आल्यानंतर त्याचं डिटेलिंग, इंजिनिअरिंग, इवन डिझायनिंग ऑफ द इक्विपमेंट हे सगळे आपण इन हाऊस केले. ऑल दी इंडियन आमचे इंजिनियर्स टीम आहेत, करून ते चालू केलेत. राईट. आणि किती दिवस लागले तुम्हाला सगळं कमिशन? हे टोटल 1 year टाईम. 1 वर्षात तुम्ही कमिशन? होय, 1 वर्ष. आमचं सगळं प्लांट्स 8 महिन्यापासून 1 वर्षात होतं. आणि आपलं माहितीसाठी सांगतो, बालाजी अमाइन्स इज नोन फॉर दी इम्पोर्ट सबस्टिट्यूट. ग्रुपच तसा आहे. आम्ही ते नवीन जुनं प्रॉडक्टला कुठं हात लावत नाही. फर्स्ट टाईम इन द कंट्री, ॲट द मोस्ट सेकंड इन द कंट्री असले प्रोडक्ट आपण शोधतोय जो जेणेकरून ते इम्पोर्ट सबस्टिट्यूट असतील, वेअर बाय यू गेट सम प्रेफरन्स इन द मार्केटिंग, असं शोधतोय. आणि आत्तापर्यंत जे प्रॉडक्ट्स आहे आमच्याकडं, वी विल बी हॅव्हिंग ऑलमोस्ट 30-35 प्रॉडक्ट्स आमच्याकडं आहेत. त्यातला एक 8-10 प्रॉडक्ट आम्ही एकटंच आहे भारतात करणार, दुसरं कोणी नाही, दुसरं कोणी नाही आहे. आणि त्यातलं ते 1-2 प्रॉडक्ट असं आहे जगातला 3 पैकी आम्ही एक आहे. जसं एक PVPK30 म्हणून आहे जो फार्मास्युटिकलमध्ये जातो आहे, आणि दुसरा मार्पोलिन म्हणून आहे. जगातला एक BASF म्हणून जर्मनीमध्ये आहे, आणि दुसरा हंट्समॅन म्हणून एक अमेरिकेत आहेत, आणि बालाजी सोलापूर. दुसऱ्या एक प्रॉडक्टमध्ये अगेन BASF जर्मनी आणि ईस्टमॅन USA आणि बालाजी सोलापूर असं आहेत. हा प्रॉडक्ट पण फर्स्ट टाईम इन द कंट्री DME. नॉर्मल भारतातला पहिला प्रोजेक्ट आहे. आम्ही कुठलाही प्रोडक्ट शोधताना एक्सक्लुझिव्हिटी मेंटेन करतो. थँक्स टू अवर चेअरमॅन. हे करताना इवन इक्विपमेंट पण लेटेस्ट, जगातला आज विच इज द लेटेस्ट असा टेक्नॉलॉजी आणि इक्विपमेंट घेऊन आपण येत असतात कुठल्याही प्रोडक्टला. तुमची कोविड काळात बरीच चर्चा झाली होती. होय, तेव्हा रेमडेसिवीरचा जो होता त्याच्यातला एक 3-4 रॉ मटेरियल आपल्याकडे मॅन्युफॅक्चर झालेलं आहे. ते सोडून इव्हन फॉर दी वॅक्सिनमध्ये पण आपलं एक प्रॉडक्ट गेले. त्या प्रॉडक्टमध्ये पण आज आपण एकटाच आहे. EDA म्हणून एक प्रॉडक्ट आहे, इथिलीन डायमंड म्हणून आहे, जे कोविशिल्ड, कोवॅक्सिन आणि स्पुटनिकमध्ये काही प्रमाणात ऑलरेडी यूज झालेलं आहे. राईट. मला फार चांगलं वाटतं की पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरसारख्या ठिकाणी इतक्या 1400-1500 लोकांना ते थेट रोजगार देतात. त्याच्यावरती अवलंबून असलेली तेवढीच कुटुंब, म्हणजे किमान एक 5-1 हजार मंडळींना इथे बालाजी अमाइन्समुळे रोजगार मिळत असेल. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरती तामलवाडीमध्ये त्यांचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. अनेक वर्षापासून त्यांची गुंतवणूक वेगळ्या क्षेत्रात आहे. सोलारमध्ये दे आर द नाव पायोनियर, ॲटलिस्ट ह्या भागामध्ये तर ते आहे.
आता मला माहिती की आपले सगळे प्रेक्षक हे जसे धोरणकर्ते आहेत तसेच काही तांत्रिक बाबी ज्यांना खूप समजून घ्यायच्यात. तर एक ब्रीफमध्ये मी तुम्हाला विचारतो, मोर अबाउट द DME. असं दिसते की इट्स अ कलरलेस गॅस ॲट द नॉर्मल टेम्परेचर अँड प्रेशर विथ अ स्लाइट स्वीट इथर ऑडोर, बर्न्स लाईक अ नॅचरल गॅस, हँडल्स लाईक LPG, मिथेनॉल डेरिव्हेटिव्स वगैरे. सो हे सगळे तांत्रिक मुद्दे जर बघितले तर हे कम्प्लिटली सबस्टिट्यूट होऊ शकतं का जे कमर्शियली लोक आता बर्न करतायत वेगवेगळ्या ठिकाणी? कमर्शियल येस 100% होऊ शकतो. 100% होऊ शकतो. कारण काय तुम्हाला ॲरोसोल जो प्रकार नाही, जो प्रेशरसाठी आपण स्प्रेमध्ये वापरतो आहे, देर इट कॅन बी इझिली. इनफॅक्ट दिस इज अ युजर फ्रेंडली आहे वेन यू कम्पेअर टू दी अदर गॅसेस फॉर दी स्प्रेस. आणि युरोपियन कंट्रीजमध्ये ऑलरेडी दे हॅव गिव्हन अ मॅन्डेट दॅट यू शुड स्विच टू DME म्हणून युरोपमध्ये ऑलरेडी चालू झालेलं आहे. बिकॉज इट्स अ युजर फ्रेंडली. ती ओडर पॉईंट ऑफ व्ह्यू ऑल्सो इट हॅज गॉट दी काय म्हणतात त्याला आरोमिक ओडर असतो, वास जो आहे त्याचा तो ऑरोमिक. येस. सो इट इज युजफुल. ऑलमोस्ट आता भारतात सांगतो तुम्हाला ॲरोसोलमध्ये अराउंड 40 to 50,000 टनचा रिक्वायरमेंट आहे, विच इज यूज्ड आयदर LPG or other gases for the pressure, which is very favorable for the DME. This is number one. Number two, आत्ता जो प्रॉब्लेम आहे when you compare to the domestic use and commercial use, commercialचा हाई प्राइस आहे. Because of the high price, it is easily viable when you go for the DME cost point of view. अँड कमर्शियल जसं घेतला तुम्ही ऑल दी हॉटेल इंडस्ट्री, मोठे मोठे हॉटेल्स इंडस्ट्रीज आहे. दुसरं बल्ब इंडस्ट्री जिथं हिटिंगसाठी वापरतात, सेरामिक इंडस्ट्री अँड बेकरी अँड बिस्किट इंडस्ट्री. याच्यामध्ये वी डोंट नीड एनी अदर परमिशन्स बिकॉज देर इज नो सबसिडी अँड ऑल. आय कॅन इझिली गो. म्हणून द मुमेंट वी गेट दी परमिशन, फेस ऑफ परमिशन फॉर दी cylinder and road tankers, at least to some extent we can support for the current situation of the shortage of the LPG. आता तुम्ही बऱ्याच हॉटेलमध्ये जाताय तो नोटीस बोर्ड आहे, छोटे छोटे हॉटेलमध्ये नोटीस बोर्ड आहे, काही आयटम्स आम्ही बंद केले LPGच्या तुटवड्यामुळे. सो दोज थिंग्स कॅन बी इझिली. नाही, आपण तुमचं सिलेंडर DMEचं नेऊन जर तिथं सबस्टिट्यूट म्हणून वापरलं, येस यू कॅन यूज ॲब्सोल्युटली. मला तर कमालच वाटतं. ह्याच्यापेक्षा आणखी वेगळं काय? पण त्या मंडळींचं काय इन्फ्लेमेबिलिटी जास्त आहे म्हणून तुम्हाला नागपूरची मंडळी परमिशन देते? येस. नाही तसं नाही यायचं. त्याच्यापेक्षा एक हे कमीच आहे. त्याचं कमीच आहे ते. त्याच्यापेक्षा प्रेशर कमी असतो. इवन कलरफुल व्हॅल्यू ऑल्सो कमी आहे. म्हणून तर थोडं अडचण काय, कास्ट कमी द्यावं लागेल. सी प्रॉब्ली एखादा प्रोडक्ट फर्स्ट टाइम इन द कंट्री येत असेल, आयदर गव्हर्नमेंट शुड हॅव दी डाटा, त्यांच्याकडे कुठला प्रेशर काय असेल, काय थिकनेस असेल असं त्यांच्याकडं, विच इज नॉट अवेलेबल. आम्ही म्हणतो आम्ही मॅन्युफॅक्चर करतो, आमचं स्वतःचं टाकी वगैरे बनवलेत, इंटरनॅशनल स्टँडर्ड घेऊन केले. एक तरी आम्ही देतो त्याला ऐका, किंवा परदेशात जे करतात ते आणून दाखवतो तुम्ही ते तर ऐका. हे दोन्ही सोडून ते आम्ही एक कमिटी तयार करू, हे करू असं म्हणून ते एवढा वेळ जातोय. प्रत्येक गोष्टीला क्वेरीज काढणे म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे. फर्स्ट टाइम येत आहे इथं आपण, याच्यामुळे तर कंट्रीला फायदा आहे असा दृष्टीने बघणारं कोणी दिसलं नाही मला. फॉर्च्युनेटली आम्ही ज्यावेळेला बायोडिझेलचा प्रकल्प देशाच्या पंतप्रधानाकडे पाठवला, त्याचे सगळे डिटेल्स, आणि हरदीप सिंग पुरी यांच्याकडनंही आम्ही हे सगळे तपशील त्यांना पाठवले, चाकणमधल्या इंडस्ट्री, त्यांच्याकडनं खूप सकारात्मक प्रतिसाद आला. तीनही कंपन्यांच्या प्रमुखांनी मिळून हे जे प्रोजेक्ट आम्ही महाराष्ट्राला दाखवले ते त्यांच्याबरोबरची मिटिंग घेतली 2-3 दिवसापूर्वी. आणि मला आशा आहे की याच्यानंतर आता आम्ही हे जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान करतो आहे, हे काही बरोबर नाही. एखादा प्रोजेक्ट झाला, 100 कोटीची गुंतवणूक त्यांनी केली, तर सेफ्टी स्टँडर्ड तर त्यांनी बघितलेच असतील. आणि ऑब्व्हियसली तुम्ही युरोपचा उल्लेख केला आहे म्हणून, युरोपामध्ये तर सहजासहजी गोष्टी होत नाही. पण तुमच्याकडे एक टेक्निकल पॉईंट असा आहे, आत्ता सांगतो तुम्हाला, आत्ताच काल आफ्टर गिव्हिंग दी स्मॉल प्रेस घेऊन आपण केलेत. प्रेसमध्ये बघून इट वेंट अप टू दुबईच्या एक कंपनीने 600 टनाचं मागणी केलं तर DMEचा कोटेशन मात्र. तुम्ही दुबईलाच द्या, इथल्या लोकांना देऊच नका. पण इथे तुम्ही त्याला काय इंटरनॅशनलला दुबईला कसं असतं, ते आयसो टँक असतो, त्याला काही मला पेसो वगैरे काही लागत नाही, कारण काही आउटसाईड कंट्री जात असल्याने
येत असतात. इव्हन इम्पोर्टचं टाकी येत असतात. काही लोक इम्पोर्ट पण करायला लागले इथं यूज करण्यासाठी काही काही छोट्या प्रमाणात. राईट. तर याच्यामध्ये एन्व्हायरमेंट, हेल्थ अँड सेफ्टीच्या दृष्टीनं ज्यांच्या मनात प्रश्न आहेत, एन्व्हायरमेंटमध्ये लो एमिशन फ्यूल आहे, डझंट डिप्लेट ओझोन आहे, मिनिमल इम्पॅक्ट आहे, हेल्थमध्ये अप्रूव्ड ॲज कंझ्युमर प्रोडक्ट फॉर प्रोपेलेंट आहे, सेफ्टीच्या दृष्टीने पण हे सगळं क्लिअर आहे. आता ही जी इकोसिस्टम तयार होईल तुमच्या आजूबाजूला, ठीक आहे आता परमिशन नाही, मला खात्री आहे की ते सगळं ह्या तुमच्याच प्रयत्नानंतर आणि ह्या टेलिकास्टनंतर बऱ्यापैकी दूर होईल. ह्याची जी एक इकोसिस्टम तयार होईल तर ह्याचा इकॉनॉमिकल इम्पॅक्ट, सोशल इम्पॅक्ट आणि महत्त्वाचं म्हणजे मिडल ईस्टमध्ये जे क्रायसिस आहेत, भविष्यात हे जे ग्लोबल हेडविंड्स येतील तर त्याला कसा सोल्युशन दिसेल. मी 3 प्रश्न विचारले तुम्हाला. दुसरा काय असतं, असं आज आम्ही मेथनॉलवर काही कधी कधी बोलतात. आता गडकरी साहेब पण बोलतात मेथनॉलचा कॉस्टली आहे, मेथनॉल बाहेरून तुम्ही आणलं तर वायबल होणार नाही वगैरे. दिस इज बेसिक्स. टुडे वी हॅव स्टार्टेड फ्रॉम द मेथनॉल टू फॉरवर्ड आणि वी कॅन गो बॅक टू द बॅकवर्ड इंटिग्रेशन ऑल्सो. मेथनॉलचं ऐवजी जसं आता तुम्ही म्हणला चाकांचा तो प्रोजेक्ट म्हणला, बायोडिझेल ॲग्रोवेस्टपासून चर्चा चालू आहे आणि कोल गॅसिफिकेशनवर चर्चा चालू आहे. तेही पुढे जाऊन विचार करता येईल. आज एकदा मार्केट एस्टॅब्लिश झाला मग देन डेफिनेटली सी आय एम नॉट आस्किंग माझा 100 कोटी इन्व्हेस्ट केला आणि माझं नुकसान होतं द्या म्हणून मी सरकारला विचारत नाही, ते कुठं बँकेला विचारत नाही, कोणी दुसऱ्याला कोणी विचारत नाही. नुकसान झालं तर आमचंच होईल ना. आणि एकच म्हणतोय यू गिव्ह अस द परमिशन अँड वी लेट अस स्टार्ट गिव्हिंग दी. यूज करणारा तयार आहेत आणि देणारा आम्ही तयार आहेत असं राहतं. आणि बाकीचं इकॉनॉमिक्स तुम्ही जो म्हणता, नॉर्मली दिस बिंग ए लो कास्ट प्रोडक्ट, 2-3 जिल्हा 5-6 जिल्ह्यापर्यंत तुम्ही हे सीमित होईल एक प्लांट. ओके. सो व्हेरी आणि यू विल हॅव टू गो फॉर दी ह्यूज इन्व्हेस्टमेंट. समजा इफ दिस गोज प्रॉपरली, इकॉनॉमिक्स वगैरे वर्क झालेला आहे, तर यू विल हॅव टू गो टू एव्हरी कॉर्नर ऑफ द स्टेट, एव्हरी कॉर्नर ऑफ द कंट्री टू सेट अप दिस टाईप ऑफ प्लांट्स. सो वी नीड नॉट टू परचेस LPG फ्रॉम मिडल ईस्ट. दॅट वॉट यू आर सेइंग. येस, ॲब्सोल्युटली करेक्ट. येस. आणि टू सम एक्सटेंट ते 20% जे दुसऱ्या देशामध्ये जे करतात तसं जरी केला आपल्याकडं जो आता. पण तुम्ही तर म्हणता की 100% फ्लेमेबल आहे, 100%. इफ यू वॉन्ट दिस कलरफुल व्हॅल्यू कमी आहे. काही ठिकाणी तुम्हाला मोर कलरफुल व्हॅल्यू लागतो. ओके. हाय फ्लेम्स लागतो. जिथं तुम्ही यू कॅन यूज दी 80% ऑफ दी LPG आणि 20% ऑफ दी हे मिक्स करून तुम्हाला वापरायला काय हरकत नाही. जिथं आज आपण 25 ते 30% जो इम्पोर्ट करतोय दॅट यू कॅन रिड्यूस. कमालच वाटते मला. म्हणजे आपलं ही सिरीजच आमची तुझं आहे तुझं पासून सुरू झालेली आहे आणि किती लोक वेगवेगळ्या पद्धतीने 100 कोटी रुपयाची गुंतवणूक कमर्शियली ज्यांनी ऑपरेशनलाइज केली आहे तर ते तर पूर्ण अभ्यास केल्याशिवाय. आणि बालाजी अमायन्सचं असं आहे की ते इतके प्रोडक्ट एक्सक्लुझिव्ह आणतात आपल्यासाठी, तर त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय तर ते आणत नाहीत. आता धोरण करताना माझी तेच म्हणणं आहे की हे इतक्या व्यवस्थित. बरं, बाय द वे मुख्यमंत्र्यांनी ही बालाजी अमायन्स बघायला काय हरकत आहे. त्यांनी तर येऊन त्यांचा इंटरेस्ट असतो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, तर त्यांनी ते बघायला काहीही हरकत नाही. आणि ह्याच्या संदर्भामध्ये पण ह्याचं मल्टिप्लिकेशन किती होऊ शकतं. कारण तुम्ही कमिशनिंगला तुम्हाला 8-9 महिने ते 1 वर्ष लागलेले आहेत आणि हे किती लार्ज. आता पहिल्यांदा करताना तुम्हाला 1 वर्ष गेलं. आता नेक्स्ट वेन यू गो फॉर दी न्यू प्लांट यू कॅन डू इट इन विदिन 7-8 months. 7-8 महिन्यात ते प्लांट उभा करायला काही प्रॉब्लेम नाही येत. तर मला तर हल्ली आता असं वाटतं की मी ऑलरेडी मिस्ड आवर बस. कारण इतके वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याकडे होते. तो बायोडिझेलचा झाला, तुमचा DMEचा झाला. तुम्हाला नाही वाटत हे खूप आपण उशीर केला आहे सगळ्या गोष्टी करण्यात. हिअर वी आर टॉकिंग अबाउट नॉट टॉकिंग अबाउट गव्हर्नमेंट पॉलिसी. प्रत्येक गोष्टीला एक वेळ येत आहे जसं म्हणतात ना. आम्ही 5 वर्षापूर्वीचा जो संकल्पना आहे, म्हणजे जसं प्रोडक्ट्स आमचा प्रियारिटीचं एक होता प्रोजेक्ट्स, तर मागच्या वर्षी जेव्हा घेतला सुरुवात केली तर 12 महिन्यात आपण चालू केले. ग्रेट. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. आणि मूळ जी स्टोरी तुम्ही बघितली आहे की DME ॲक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग होतो कसा, तर ती स्टोरी तुम्ही आवर्जून बघा. ह्या मुलाखतीचे संदर्भ तुम्हाला त्याच्यामध्ये लागतील. मला आनंद वाटतं की महाराष्ट्रामध्ये आणि मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचं असतं की फ्लॅगशिप अनेक महाराष्ट्रात प्रयोग होत असतात, तर त्यांना ते राष्ट्रीय पातळीवरती पण प्रोजेक्ट करतात. माझ्या मते तो बायोडिझेलचा प्रोजेक्ट आणि सोलापूरच्या बालाजी अमायन्सचा DMEचा हा प्रोजेक्ट हा देशासाठी खरोखर फ्लॅगशिप आहे.
म्हणजे मी त्यांच्या शेजारी बसलो म्हणून नव्हे, पण त्यातली भविष्यातली आपल्याला असणारी संधी आणि गिवन सिच्युएशनमध्ये जे ग्लोबल हेडविंड, आणि हे थांबणार नाही आहे. मिस्टर ट्रम्प यांच्या मनात काय कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे आवर्जून तुम्हाला कधी कधी चिंता वाटत असेल ट्रम्प यांची काय काय वाटतं, जसा पंतप्रधानांनी विचार करतात सेल्फ सफिशियंट व्हावा, सेल्फ सफिशियंट व्हावा, त्याच्यावरच विचार करतो प्रत्येकाने. त्याच अनुषंगाने हे चालू झालेलं आहे. रिअली वी कॅनॉट डिपेंड ऑन दी अदर कंट्रीज. यू विल हॅव टू सर्च फॉर दी सेल्फ सफिशियंट. ॲटलिस्ट 70-80% तरी आपला स्वतःचा पाहिजे, तरीच तुम्ही पुढे जाणार आहे. पण ते गडकरी साहेबांच्या मनात खूप प्रश्न असतात, म्हणून तोच प्रश्न तुम्ही मगाशी उत्तर दिलं तरी मी विचारतो की हे तुमचं परवडणारं नाही आहे ना. असे काही चुकीचे फीडबॅक पण गेलेले असू शकतात. आत्ता पुन्हा एकदा कॉस्ट बेनिफिट आपण एकदा त्यांना सांगू. मी रॉ मटेरियलपासून ते ॲक्च्युली कोणाच्याही कमर्शियल एस्टॅब्लिशमेंटपर्यंत आजचा जो रॉ मटेरियल प्राईस आणि आजचा फिनिश्ड प्रॉडक्ट प्राईस समजा तुम्ही बघितला तो 2200-2300 आहे. आणि दुसरं एक गोष्टी महत्त्वाचं तुम्ही हे करायचं आहे. आणि मागच्या न्यूजपेपरमध्येच बघितलं, काहीतरी 50,000 कोटी 40,000 कोटी सबसिडीमध्ये दिले. टोटल सबसिडी इन अ इयर फॉर दी क्रूड ऑइल युअर LPG जो डोमेस्टिकमध्ये जो सबसिडी जे करतात. समजा तुम्ही सबसिडी पण तुम्ही कॅल्क्युलेट केला, पण दर इज डेफिनेटली इट इज वर्केबल. ओके. डोमेस्टिकमध्ये मी तरी म्हणतोय तो सोडून तुम्ही तर सबसिडी मागतच नाही. मागतच नाही. पण गव्हर्नमेंट वेन दे वॉन्ट टू कॅल्क्युलेट, तुम्ही सगळं कॅल्क्युलेट करावं लागेल ना. किती सबसिडी तुम्ही देता, खिशातून किती गव्हर्नमेंट घालतात त्याच्यात. ॲग्री. ते पण मायनस करून तुम्ही बघा ना, कम्पेअर करा, देन यू विल कम टू अंडरस्टँडिंग. आणि आज मी म्हणतोय, मी स्वतः चालू करतोय, आय एम नॉट आस्किंग युअर मनी. माझंच पैसे जातील ना गेलं तर, फक्त मला देऊ परमिशन द्या. परमिशन्स जे आहे ना ते द्या, आणि ते लवकर द्या परमिशन. ते म्हणतात ते आम्ही हे बघायला पाहिजे, ते बघायला पाहिजे, असा नाही. मला खात्री आहे की आता तुमच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर आणि ह्या कव्हरेज नंतर तो प्रश्न लगेच मार्गी नाही आहे. पण एक आणखी त्याचा उपप्रश्न जो मगाशी विसरला मी, की समजा आता ह्या ऑइल कंपनीज आहेत किंवा ज्या LPG डिस्ट्रीब्यूट करतात, त्यांचं स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर वेगळ्या ठिकाणी. आता मी पुण्यात राहतो, तर पुण्यात माझ्या घरात ते एक कनेक्शन आलेलं आहे. सो त्या पाईपला ते जोडणं शक्य आहे का? तेच म्हणतो. आता जो BASने जो नोटिफिकेशन दिला आणि इंटरनॅशनल नोटिफिकेशन म्हणजे 20% समजा मिक्स केले इंटरनॅशनलमध्ये. ओके. यू नीड नॉट चेंज एनी इन्फ्रास्ट्रक्चर. यू कॅन यूज ऑलरेडी ॲज इट इज. ओके. आणि आता BASने परत काय त्याचा कशासाठी ते केलं माहीत नाही. दे सेज दॅट 8% आता सुरुवातीला करू, वेअर यू नीड नॉट चेंज एनी इन्फ्रास्ट्रक्चर. त्याचं कारण आहे, मी तुम्हाला सांगतो. त्याचं कारण आहे ते इथेनॉलच्या विरोधात एक जी लॉबी मधल्या काळामध्ये आली आणि त्यांनी महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलं. म्हणजे अजित पवार यांचं निधन होण्याच्या आधी ते मला सांगत होते की आम्ही 75,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करून फसलो त्या इथेनॉलमध्ये. आणि आता आम्ही जेव्हा ह्या जगरायाची वगैरे स्टोरी करून तिसरी नितीन गडकरी यांना पाठवली आणि नंतर आता दिसतं की गव्हर्नमेंट म्हणतं की इथेनॉलचे आम्ही सबस्टेशन्स उभारू. बहुतेक ते तसंच असणार आहे. कुठली ना कुठली तरी लॉबी कार्यरत राहते. आता इस्रायल वगैरे तिथं वापरतात की रिअमी 100% इथेनॉल. अनेक मोठ्या कंपन्या वापरतात. सो व्हॉट यू आर सेईंग की आत्ता जी एक्झिस्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये 20% ब्लेंडिंग, खरं तर तुमचं मत आहे 100% पण वापरता येऊ शकतं. 100% वापराला तो हिटिंगसाठी करू शकता. ओके. नॉट फॉर द कमर्शियल यूज. आणि हाऊसहोल्डसाठी तो बर्नर वगैरे करावा लागेल. 100% तुम्हाला करायचं नाही. पण 20% ब्लेंडिंगमध्ये यू नीड नॉट चेंज. यू कॅन. तुम्ही का भेटले नाही मुख्यमंत्र्यांना? आता काल पत्र लिहिलेत आम्ही. आता हे सब्जेक्ट जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं असल्याने आत्ता आहेत साहेबांचा मला अनुभव चांगला आहे. म्हणजे आपला फडणवीस साहेबांचा आय हॅव सीन मेनी टाइम्स. तुम्हाला कधी फ्रस्ट्रेशन वगैरे येत नाही काय? सिरियस नोट येतात. आता कसं असतात, जो काम करताना अडथळा जेव्हा येतात ना तेव्हा डेफिनेटली येतात. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला जगाला किती पैसे पाहिजे, जगण्यासाठी किती लागतात पैसे, तेवढं तर ऑलरेडी इतकी मोठी असेल. मी नाही आहेत, मी आणि माझ्या नेक्स्ट जनरेशन पण जगू शकतात तेवढं पैसे तरी कमवलेत. मग कशासाठी घ्यायचं इकडे सगळं, यांचं इन्स्पेक्शन त्यांचं इन्स्पेक्शन, हे करा ते करा आणि सलाम करा प्रत्येकाला, असं कधी कधी होत असतं. आम्हाला ठीक आहे, तर नेक्स्ट जनरेशनला तेवढं पेशन्स पाहिजे. कम्प्लिटली नसेल तर तो म्हणणार घ्या तर भाड में, देश गया भाड में, ये गया भाड.
असं म्हणणारा असतात. आम्ही काय करतो इथं वी सी दॅट डेव्हलपमेंट ऑफ दी स्टेट अँड डेव्हलपमेंट ऑफ द कंट्री. नेशन बिल्डिंग म्हणतो आम्ही. आमचा याच्यामध्ये एक वाक्यच म्हणतो, वी आर देअर फॉर दी नेशन बिल्डिंग. प्रत्येक आमचं प्रोडक्ट तसंच आहे. आणि दिस इज नोन बाय माय कस्टमर्स, एंड युजर्स. जेव्हा आम्ही देतोय अल्टरनेट टू दी इम्पोर्ट म्हणून जेव्हा एखादा प्रोडक्ट आणतोय, यू सी दी हॅपीनेस इन द फेस ऑफ द कस्टमर. कम्प्लीटली. नाहीतरी मला इम्पोर्ट करण्यासाठी इम्पोर्ट लायसन्स घ्या, त्याला LC द्या, फॉरेक्स गोळा करा, मग करून. याच्यापेक्षा तुम्हाला नेक्स्ट डोर इफ यू आर गेटिंग एनी प्रोडक्ट इन द कंट्री इन्स्टेड ऑफ इम्पोर्ट, देन डेफिनेटली दे विल बी हॅपी. रादर दे विल लाईक टू पे. ₹1 जास्त दिलं तरी चालेल, पण डोमेस्टिकमध्ये भेटतात आणि एनी टाईम, जस्ट इन टाईम. तो होतं ते सगळीकडे सुरू आहे. पण आता असं आहे, मी इथं थांबतो. मी त्यांचं बोलणं ऐकून आणि आधी आम्ही जी काही चर्चा मला स्वतःलाच फ्रस्ट्रेशन येतं. कशामुळे माहिती आहे की आपण महाराष्ट्राला नंबर 1 वगैरे म्हणतो, आणि खरं आहे की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये खूप येते, कारण इन्फ्रा खूप उत्तम आहे. तरीही माझं मुख्यमंत्र्यांना नेहमी सांगणं असतं की आपण उद्योग व्यवसायाच्या दृष्टीनं काहीही उत्तम करत नाही आहोत. खूप कन्सर्न आहे. ही खूप लाजिरवाणी बाब आहे. मी असंसदीय शब्द वापरत नाही, पण बऱ्याच वेळेला मला असं वाटतं की तुमच्याकडे हे सगळं तयार केलं आहे, 100 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे त्यांची, आणि केवळ किरकोळ त्या ज्वलनशील पदार्थाच्या परमिशनसाठी जर आपण हे करू शकत नसू, तर मग आपल्याला आपलीच लाज वाटायला पाहिजे. इतकी चांगली मंडळी तुमच्या आजूबाजूला आहेत. 100 कोटी रुपये तर कुणी स्वतःच्या खिशातले एक्सपेरिमेंटल बेसवरती नाही घालणार. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ह्याही गोष्टीकडे बघायला पाहिजे की आपण ज्या इकोसिस्टीमबद्दल बोलतो आहे, आपण खूप सारे लोक जे पॉझिटिव्हली महाराष्ट्रामध्ये यावेत असं बोलतो आहे, नाही आहे त्याच्यासाठी हे अनुकूल वातावरण. पण मला आनंद एवढाच आहे की बालाजी अमायसनी एक खूप चांगला पर्याय काढला आहे. पण आता लोकांना तुमच्या काही वेबसाईटलाच बघायला लागेल तुम्हाला जर हे बघायचं असेल, कारण जगभरातले लोक आता तुम्हाला विचारतात वेबसाईटवर. इफ एनीवन वॉन्ट टू विजिट द फॅक्टरी, इज दिस फॅसिलिटी अवेलेबल हिअर? येस. आर यू अलाउइंग दॅम? Yes, but only thing is that if it is a commercial for the purpose of buying he is coming, it's okay. But there are many people are looking for the technology also, because we have spent lot of money on the getting this technology. Definitely would like to guard the technology for some time. Yeah, that I do understand. चला, महाराष्ट्रातला हा सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आम्हाला देशासमोर आणता आला. थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू.